शिवक्रांती टीव्ही, आपली माणसं, आपल्या बातम्या, समाज मनाच्या कल्याणाच्या, हिताच्या, अन्याय अत्याचार निवारणाच्या, ज्ञान विज्ञानाच्या, युवक विद्यार्थ्यांच्या, उद्योगधंद्याच्या, शेतकरी शेतमजुराच्या, आर्थिक राजकीय हिताच्या बातम्या। आपले मत कोणाला? सुज्ञ मतदार बंधू आणि भगिनींनो, 2024 ची सार्वत्रिक निवडणूक म्हणजे देशाची खासदार निवडण्याची आहे। ही निवडणूक इतर निवडणुकीपेक्षा फारच महत्त्वाची असते, कारण आपण निवडून पाठवलेले खासदार हे देशाचा पंतप्रधान निवडतात। लोकसभेत बसून जनतेला किती कर लावायचा, किती कर्ज घ्यायचे, सरकारी तिजोरीतील पैसा, शेती, शिक्षण, रस्ते, वीज, पाणी, सिंचन, उद्योग, संरक्षण यावर किती खर्च करायचा, शेतकरी, कामकरी, विद्यार्थी, सुशिक्षित, बेकार यांसाठी कोणत्या आणि किती योजना आखायच्या, लोकसंख्येनुसार SC, ST, OBC अल्पसंख्याक प्रवर्गासाठी संख्येनुसार किती पैसे खर्ची टाकायचे, संशोधनावर किती खर्च करायचा इत्यादी विषयाचं धोरण हे खासदार लोकसभेत दिल्लीत संसद भवनात बसून ठरवित असतात। तसेच महागाई किती वाढवायची की घटवायची, बेकारी वाढवायची की कमी करायची, भ्रष्टाचाराला संधी द्यायची की बंदी घालायची हे खासदार ठरवतात। तसेच जाती आणि धर्मांची भांडणे लावायची की नफरत रोखायची हे पण खासदारच ठरवित असतात। म्हणूनच ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आणि आपल्या जीवन मरणाशी संबंधित अशी असते। हे लक्षात घेऊनच मतदान करायचं असतं। मतदान हे एक पवित्र दान असून ते अपवित्र कामास मदत करणारे नसावे याची जाण असली पाहिजे। तसेच मतदान हे राष्ट्र निर्माण करण्यास उपयोगी ठरावे। सामाजिक ऐक्य, राष्ट्राची अखंडता, देशात असंहिता, शांतता, बंधुभाव प्रस्थापित होईल असेच सरकार आणि अशाच पक्षास निवडून दिलं पाहिजे। एकंदरीत आपलं मत कुणाला यासंबंधी काही प्रश्न मी इथे निर्माण केले आहेत। या प्रश्नांची आपली उत्तरेच देशहिताचं, राष्ट्रहिताचेही ठरेल। ते स्वप्न, ते प्रश्न खालीलप्रमाणे: आपले मत कुणाला? संविधान वाचविण्यासाठी की मनुस्मृती लागू करण्यासाठी? लोकशाहीला की हुकुमशाहीला? देश विकणाऱ्याला की देश वाचविणाऱ्याला? खाजगीकरण की सार्वजनिक नोकऱ्या? सार्वजनिक सरकारी मालमत्ता, कारखाने, जमिनी, डोंगरे, रस्ते, विमान, रेल्वे, औषधी कारखाने फायद्यात असताना भांडवलदारांना, विकणाऱ्यांना की न विकणाऱ्यास? शाळा, दवाखाने सरकारी की खाजगी मालकांना? सहकारी संस्था, सोसायट्या, कारखाने लोकांसाठी की खाजगी मालकीची करणाऱ्यांना? लोकशाही टिकविण्यासाठी विरोधी पक्षाचे आणि मीडियाचे महत्त्व समजून त्यांना वाचविणाऱ्यांना की त्यांना संपविणाऱ्यास? धर्माचा राजकारणासाठी वापर करणाऱ्याला की धर्माचे स्वतंत्र स्थान टिकविणाऱ्यांना? बँकांना लुटणाऱ्या लोकांना जेलमध्ये न टाकता त्यांना परदेशात सुरक्षित ठेवणाऱ्या पंतप्रधान यास? 10 भ्रष्टाचारी लोकांना तुरुंगात ठेविणं असे जनतेस आश्वासन देऊन निवडून येणाऱ्या आणि त्यांना सत्तेत खुर्च्या देणाऱ्या पक्षास? अच्छे दिन लावूंगा म्हणून गगनाला भिडणारी महागाई, बेकारीचा कळस गाठणारा जगात नव्हे एवढा मोठा निवडणूक रोख्यांचा घोटाळा करणाऱ्या पक्षास? RSS ची राजकीय शाखा असलेली BJP पक्ष आणि RSS चे दलित मुस्लिम विरोधी धोरण, त्या संघटनेची वर्णव्यवस्था आणि मनुवादीची जाती व्यवस्था, अस्पृश्यतेचे मान्यता म्हणजे देशाचे सामाजिक ऐक्य आणि देशाची अखंडता यास धोका निर्माण करणारे धोरण, कार्यक्रम यास मत देणार की भारतीय नागरिक यांचे हक्क, अधिकार, स्वातंत्र्य, समता, बंधुभाव, न्याय, समाजवाद, सर्व धर्म समभाव असे धोरण असणारा पक्ष, या दोघांपैकी आपलं मत कुणाला देणार? या 12 प्रश्नांचं चुकीची उत्तरे दिलीत तर नक्कीच तुमचे पण 12 वाजल्याशिवाय राहणार नाहीत। गुलामीशिवाय तुमच्या पदरी दुसरे काहीच नाही, हा गंभीर इशारा आज मी आपणास देतो आहे। लेखक दत्ता तुमवाड, 94 20 91 22 09।